लोकसभेची निवडणूक होऊन जवळपास 7 महिने होऊन गेले. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला अपेक्षेनुसार यश मिळवता आलं नाही. विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नामांकित नेत्यांना लोकसभेला पराभव स्वीकारावा लागला. त्यामध्ये एक जागा अमरावतीची लोकसभा होती. अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या महिला उमेदवार नवनीत राणा यांना 19,731 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. बळवंत वानखडे यांनी 19,731 मतांनी नवनीत राणा यांचा पराभव करून सर्वांना एक धक्का दिला. लोकसभेला पराभव होताच नवनीत राणा यांनी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा केला व गावोगावी जाऊन सभा घेऊन मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्यामध्ये पक्ष वाढवला. नवनीत राणा यांनी घेतलेल्या मेहनतीचा फायदा भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये झाला. अमरावती जिल्ह्यामध्ये 8 पैकी 7 मतदारसंघावर महायुतीने विजय मिळवला. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीने 5, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट 1 आणि अपक्ष 1 जागेवर विजय मिळवला. अमरावतीमध्ये महायुतीला एवढं मोठं यश मिळण्यामध्ये नवनीत राणा यांची मोठी भूमिका आहे. ज्या नेत्याचा लोकसभेला थोड्या मतांनी पराभव झाला होता त्या नेत्याला भारतीय जनता पार्टीने पहिले विधान परिषद आमदार केलं व त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात स्थानसुद्धा दिलं. मात्र अमरावतीमधील जनतेला वाटत होतं की नवनीत राणा ह्या सुद्धा विधानसभा निवडणूक लढतील आणि विधानसभा निवडणूक जिंकून मंत्री होतील, पण असं काही झालं नाही. ज्या वेळेस नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा हे पत्रकार परिषद बोलत होते तेव्हा रवी राणा हेच म्हणत होते की नवनीत राणा यांना भारतीय जनता पार्टीने राज्यसभावर संधी देणार व राज्यसभा खासदार करणार असा शब्द भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी नवनीत राणा यांना दिला आहे. ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीने पंकजा मुंडे यांना मंत्री करून पुनर्वसन केलं, त्याच प्रकारे येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी नवनीत राणा यांना राज्यसभावर संधी देऊन राज्यसभा खासदार करू शकते. तुम्हाला काय वाटते की येणाऱ्या काळात नवनीत राणा यांना राज्यसभावर संधी मिळणार किंवा नाही मिळणार? तुमची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.